राजकारण सोडून धर्म जातीवाद सोडून एक सामाजिक एकता व्हावी, सामाजिक शांतता व्हावी, सामाजिक शांतता टिकावी आणि राष्ट्र निर्माण कार्यात या शहराचा माध्यमातून आमच्या माध्यमातून एक चांगला संदेश मराठवाड्यात, राज्यात, देशात जावा या हेतूने आम्ही छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ दादा जोशी दादा सामाजिक एकता असले तर शांतता असते आणि शांतता असले तरच विकास होतो. आपल्या प्रतिज्ञेमध्ये लहानपणापासून आपल्याला शिकवतात, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर प्रेम आहे. आणि आपला भारत इतका सुंदर, इथं विविधता आहे, अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, नैसर्गिक वातावरण, अनेक प्रदेश आहेत, बोलीभाषा वेगळ्या आहेत, फिर भी हम एक है हा संदेश देण्यासाठी विजूभाऊ आणि आम्ही मिळून 2011ला छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ स्थापन केलेला होता. त्याच्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम वगैरे राबवले. विजूभाऊ शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, नवरात्र असेल, होळी असेल. एक छोटासा प्रयत्न आमचा सामाजिक एकता वाढावी आणि एक आपण भारतीय म्हणून एक आहोत हा संदेश द्यावा या हेतून आम्ही हे केलेलं आहे. आणि दरवर्षी जोशीदादा, राजूभाऊ, दरवर्षी आम्ही कुठल्याही प्रकारचं पावती बुक छापत नाही. कुठल्याही प्रकारची मदत, देणगी व्यापारी किंवा राजकीय नेते किंवा आता जे फॅड मंत्री त्यांच्या पुढं मागं करा आणि त्यांच्याकडनं फंड घ्या ते स्पॉन्सर कार्यक्रम करा, तसे आम्ही कधीही केलेलं नाही. तर हा एक प्रयत्न या संभाजीनगरमधून मराठवाड्यात एक चांगला निरोप द्यावा. हम सब एक है, एकेचा संदेश या मातेचा आता शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतो आहे, त्या माध्यमातून एक चांगला संदेश जाण्यासाठी आम्ही ही एक कार्यकारिणी सर्वांशी चर्चा करून कार्यकारिणी तयार केली आहे. ती कार्यकारिणी आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये आम्ही हे वाटप करणार आहोत. आणि या नवरात्र महासंघाच्या या वर्षीच्या अध्यक्षा आमच्या ताई मनीषाताई भन्साळी यांना अध्यक्ष केलं आहे. त्या आल्यानंतर उर्वरित कार्यकारिणी त्या जाहीर करतीलच. आता आमच्या गीताताई आचार्य पण इथे आल्या आहेत, त्याही यामध्ये उपाध्यक्ष आहेत. तर हे वाटप करू. दररोज अन्नदान आपण हे ठेवणार आहे आणि जेवढे काय आपल्या शहरामध्ये नवरात्र बसवतात, जे बसवणारे पारंपरिक असतील, प्रोफेशनल असतील, तर त्या सर्वांचा आम्ही जे काय आयोजक आहेत त्यांचा आम्ही महासंघातर्फे एक सत्कार आम्ही त्यांचा ठेवणार आहेत की जेणेकरून ते आपल्या इथल्या परंपरा जपत आहेत आणि त्यांचा का आपण सत्कार नाही करावा. महासंघच त्यासाठी आहे. आणि परत महासंघातर्फे नवरात्र महासंघातर्फे आम्ही अवॉर्ड ठेवलेले आहेत. एक पारंपरिक असे 5 अवॉर्ड आम्ही डिक्लेअर केलेले तिथं. त्याच्यामध्ये पारंपरिक नवरात्र उत्सव कोण साजरा करतं आणि शिस्तबद्ध दांडिया हा कुठला आहे, तसेच इतर जे आम्ही आहेत, आम्ही जेव्हा तर भन्साळी मॅडम अध्यक्षांचं इथं स्वागत. आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या पूर्ण टीमच्या वतीने स्वागत, अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. ही खरोखर तुमची महत्त्वाची आणि वर्किंग टाईम आहे, तरी त्याच्यातून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलं आणि सर्वजण आलात आणि सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करते, धन्यवाद देते. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याची स्थापना मागच्या वर्षी झाली. संस्थापक अध्यक्ष आहे आदरणीय प्रवीणजी जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम. या टीमच्या वतीने या वर्षीची अध्यक्षाची जबाबदारी त्यांनी महिलांना द्यावं असं त्यांच्या मनात आलं. हा विचारच सर्वात आधी खूप आनंदाचा आहे आणि त्यांनी या जबाबदारीसाठी निवड केली. त्यासाठी मी पूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद करते. मी एक महिलाची प्रतिनिधी आहे. महिलांना सन्मान देणारं सगळेजण बोलतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृतीत आणायचा असतो, महिलांना सहानुभूतीची गरज नाही आहे, सहअनुभूतीची गरज आहे. आणि ते प्रवीण सर, त्यांच्या वतीने साळवे सर असेल, दत्त सर असेल, सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं. त्यामुळे मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद करते.
प्रत्येक उत्सव येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरा करणार आहे. टीव ही सर्वसमावेशक आहे, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय. संभाजीनगर हा फास्ट डेव्हलपिंग स्मार्ट सिटी, हेरिटेज वारसा मिळालेल्या अशी सिटी आहे. याच्यामध्ये उच्च शिक्षित असेही भरपूर लोक आहेत. समाजात खूप काही करण्याची इच्छा असलेले आणि सर्वात जास्त NGO असलेलं मराठवाड्यातलं संभाजीनगर हे सर्व आणि NGOच्या वतीने समाजकारणात अतिशय उच्चांक गाठलेलं असं आपलं शहर आहे. त्यामुळे या शहरातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना सोबत घेऊन सगळेच जण राजकारणाच्या वतीने काम नाही करू शकत, NGOच्या वतीनेही करू शकतात. तर या वर्षी आम्ही विचार केलं की सगळ्या समाजात जे खरोखर काम करणारे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन हा उत्सव पहिला आहे. पण येणाऱ्या वर्षभरात प्रत्येक उत्सव आम्ही एक अजेंडा घेऊन करणार आहे. त्याच्यात समाजाच्या वतीने जे आपण चॅलेंजेस सध्या फेस करतोय, आपण पेपरमध्ये रोज बघतो, ड्रग ॲडिक्शन असेल, युवा वर्ग में नशे की बात होगी, मुलींचं सक्षमीकरण असेल, मुलींचं शिक्षण असेल, सुइसाईडच्या केसेस असेल. शहरात वातावरण एवढं दूषित झालेलं आहे की लोक खून करायला पण मागे पुढे बघत नाही आहे. हे सगळे जे ज्वलंत प्रश्न आहे या सर्व टीमच्या वतीने आम्ही डिस्कस केलं की येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण अजेंडा घेऊन तो उत्सव साजरा करणार आहे. तर यावेळेस पहिला अजेंडा आमचा युवती सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण अशा पद्धतीचा आहे. हा नवरात्र महोत्सव 9 दिवस 9 वेगवेगळ्या याला दर्शित करतात. पांढरा रंग शांततेचा असेल, हिरवा रंग, भगवा रंग, निळा रंग, राखोडी कलर, प्रत्येकाचा काही ना काही संदेश आहे. ते संदेश आम्ही समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे. ही सर्वसमावेशक टीम या आम्ही सर्वांच्या वतीने सर्वांनी ज्यांना बघितलं की वर्षानुवर्ष जे काम करतायत अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही ही टीम बनवलेली आहे. तर आपल्या सर्वांच्या आदेशाने मी ही वाचून दाखवते. सर्वांना नमस्कार.